स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर आपण आज व्हिडिओमध्ये वापरलेली बीटमार्क आणि शेकीबी प्रीसेट याची लिंक आहे ती तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरलेले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करा. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कॅपकड ओपन करण्यासाठी आपल्याला VPNची गरज लागणार आहे. त्यासाठी आपल्याला प्ले स्टोरवरून सिक्युअर VPN हा डाउनलोड करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तो सिक्युअर VPN राहणार आहे. याचा स्पेलिंग बघू शकता आणि याचा लुक बघू शकता. त्यानंतर डाउनलोड केल्यानंतर या ऑप्शनवर क्लिक करून इथं आपला हा VPN आहे तो ओपन करून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारे कनेक्ट म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसून येईल. त्या कनेक्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा तो VPN चालू होणार आहे. त्यानंतर कॅपकड ओपन करून घ्यायचा आहे. तर कॅपकड ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्या पुढे आपलं स्टेटस आहे ते मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतो आहे. इथं तुम्ही कोणता इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर खालील ऑप्शनमधील रेशो ऑप्शनवर क्लिक करून सेकंड रेशो म्हणजेच 9.16 हा रेशो सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं आहे, इमेज लेअरच्या 2 बोटाच्या सहाय्याने इमेज लेअरला सेट करून घ्यायचं. अशा प्रकारे बघू शकताय. तर सेट करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इमेज लेअरच्याच खाली ॲड लेअर दिसते. सिम्पली त्या ॲड लेअरवर क्लिक करून साऊंडवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर फाईलमध्ये जाऊन एक्स्ट्रॅक्ट साऊंड फ्रॉम व्हिडिओ अशा प्रकारे इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर मटेरियलमध्ये तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला आहे, त्यात आपलं सॉन्ग दिलेलं आहे. तो सिम्पली व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि इम्पोर्ट करायचा आहे. आता इम्पोर्ट झाल्यानंतर सगळ्यात पहिला तो सॉन्ग आहे ते येणार आहे. त्यानंतर सिम्पली त्याच्यावर क्लिक करून जेवढी लेंथ सॉन्गची आहे तेवढीच लेंथ इथं इमेज लेअरची करून उरलेला भाग कट करून टाकायचा आहे. आणि स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरला क्लिक करून अशा प्रकारे इथे बीटमार्क दिलेले आहेत. आता हे बीटमार्क तुम्ही व्हिडिओ कराल तिथं तुम्हाला दिसून येणार नाहीत. फक्त सिम्पली व्हिडिओचं बीट याचं जे टायमिंग आहे ते तुम्हाला कळावं यासाठी मी इथं बीटमार्क दिलेले आहेत. तर सगळ्यात पहिला जो बीट आहे तो सिम्पली इथं आपल्याला 0.1 सेकंदाला करून घ्यायचा आहे. त्यासमोरचा बीटमार्क आहे 0.1 सेकंदच, फक्त 11.6 सेकंदाचा मध्ये गॅप आहे. तुम्ही अशा प्रकारे बघू शकता इथं. त्यानंतर 0.2 सेकंदाला इथं आपल्याला कट करून घ्यायचे आहे. त्यानंतर 0.3, त्यानंतर 0.5, त्यानंतर बघू शकता अशा प्रकारे 0.7, त्यानंतर 0.9, त्यानंतर बघू शकता 11 सेकंदाला. अशा प्रकारे 9 भाग आपल्याला या इमेज लेअरचे करून घ्यायचे. तर करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी स्टार्टिंगपासून सगळ्यात पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून इथून आपल्याला बॅक निघून इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करायचं आहे. इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर सेकंड ऑप्शन ओपनिंग अँड क्लोजिंगवर जाऊन यामधील 4th नंबरचा डायमंड झूम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती आपली या इमेज लेअरपर्यंतच ठेवून यासमोरील जो लहान लेअरच्या 2 इमेज लेअर दिसत आहेत त्यासाठी काय करायचं, 2 बोटाच्या साह्याने याची साईज आहे ती थोडीशी अशी वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर हा इथून आपण जो सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये गेल्यानंतर या ऑप्शन स्क्रोल करून इथं आपल्याला पेंडुलम 1 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर सेकंड नंबरच्या इमेज लेअरला परत एकदा ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये यायचा आहे आणि पेंडुलम 2 हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर थर्ड म्हणजे तिथली जी 4th नंबरची लेअर दिसते त्या सिम्पली लेअरला क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, स्लेआउट अशा प्रकारे स्लेआउट इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा इमेज लेअरला क्लिक करून या ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्च्युलेशन आहे त्यावर सिलेक्ट करून -50 आहे ते सर्च्युलेशन करून घ्यायचं आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सिम्पली इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे, म्हणजे आपली जी ओरिजिनल लेअर आहे ती ओरिजिनल रूपात म्हणजे अशा प्रकारे ओरिजिनल होऊन इथं दिसून येणार आहे.
तर सिम्पली हे इफेक्ट आपल्याला इथं अप्लाय झालेले आहेत. तर अप्लाय झाल्यानंतर यामधील तुम्ही बघू शकताय 5th नंबरचा म्हणजेच हा जो स्टार्टिंगचा चालू होणारा 3 सेकंदाचा इमेज लेअर आहे तो सिलेक्ट करून इथं आपल्याला परत एकदा इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन स्क्रोल करत इथं आपल्याला ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. तर ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर इथं आपल्याला टोटेम फ्लेम हा जो एक इफेक्ट तुम्हाला माहिती आहे तो सिम्पली इथं आपल्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं पहिल्यांदा इथं आपल्याला तो शोधून काढायचा आहे. त्यासाठी बघू शकता इथं आपल्याला स्क्रोल करत टोटेम फ्लेम हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अशा प्रकारे इथं दिसून येणार आहे. तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून यासमोरील इमेज लेअर इथं आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजेच इथं बघू शकता यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून बॅक निघायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून या नाईट क्लबवर क्लिक करायचं आहे. तर नाईट क्लब ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामधील सेकंड नंबरचा म्हणजे स्प्लिट फ्लिकर हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघून यायचं. त्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्यानंतर परत एकदा इथं आपल्याला स्क्रोल करत काय करायचं आहे ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि इथं टेक्निकल म्हणून हा एक इफेक्ट तुम्हाला मिळेल तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. त्यासाठी इथं आपल्याला काय करायचं आहे की हे इफेक्ट आहे ते स्क्रोल करत इथं आपल्याला जो टेक्निकल इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यासाठी सिम्पली अशा प्रकारे स्क्रोल करत तुम्ही बघू शकता टेक्नॉलॉजी अशा प्रकारे जो एक इफेक्ट दिसतोय तो सिम्पली अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथून आपल्याला बॅक निघून यायचं आहे. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला स्प्लिट ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. त्यासाठी स्क्रोल करत सिम्पली स्प्लिटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्प्लिटमधील जो 4th नंबरचा 3 मिरर इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करून इथं आपल्या वर्टिकल अशा प्रकारे ॲडजस्ट करून फिल्टर आहे तो 0 करून टाकायचा आहे. त्यानंतर याची लेंथ इथपर्यंतच वाढवून इथं आपल्याला काय करायचं आहे हा इमेज लेअर सिलेक्ट करून याची साईज आहे ती कमी करून घ्यायची आहे. आता इथं बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर इथं आपल्याला सेट झाल्यानंतर इथं की मार्क झालेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला कमी करायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता इथं सिलेक्ट करून इथं कमी जास्त इमेज लेअर करू शकताय. कमी केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून इथून बॅक निघायचं आहे. त्यानंतर बॉडी इफेक्टमध्ये क्लिक करून इथं आपल्याला परत ग्लोईंग लाईन्समध्ये यायचं आहे. आणि ग्लोईंग लाईन्समध्ये क्लब हार्ट हा एक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल तो सिम्पली इथं अप्लाय करायचा आहे. त्यासाठी हे स्क्रोल करत इथं आपल्याला काय करायचं आहे की क्लब हार्ट अशा प्रकारे एक इफेक्ट राहणार आहे तो सिम्पली इथं आपल्याला शोधून काढायचा आहे. त्यासाठी हे स्क्रोल करत तुम्ही इथं बघू शकता की क्लब हार्ट हा जो इफेक्ट आहे तो इथं तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. आत्ता तो शो होत नाही पण त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे व्हिडिओच्या इमेजमध्ये बघू शकताय. त्यानंतर काय करायचं आता सर्व इमेज लेअरला इफेक्ट झालेले आहेत. स्टार्टिंगपासून सगळ्यात पहिला बीट म्हणजेच हे 3 ऑप्शन सोडून या 2 इमेज लेअरच्या मध्ये हा जो व्हाईट ऑप्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे की 2 मिनटं वाट बघायची आहे. त्यानंतर कॅमेरा ऑप्शन क्लिक करून पुल इन टू हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली या ऑप्शनला अप्लाय करून घ्यायचा आहे. तर अशाच प्रकारे हा जो पुल इन टू हा इफेक्ट आहे तो पूर्ण या ऑप्शनला म्हणजे पूर्ण शेवटपर्यंत अप्लाय करायचं आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन आहे ते व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. म्हणजे हा इफेक्ट अप्लाय झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरले क्लिक करायचं आहे. त्यानंतर काय करायचं आपलं मटेरियल ओपन करून मटेरियलमधील PNG ॲड करून घ्यायचे आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली थोडीशी रोटेट करून इथं आपल्याला काय करायचं आहे थोडीशी साईज लहान करून इथं आपल्याला अशा प्रकारे सेट करायचे आहे. आणि याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत इथं आपल्याला वाढवून घ्यायची आहे. तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.